राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारच्या विरोधातील पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात आज कोल्हापुरातून झाली। अंबाबाईच्या दर्शनाने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। यानंतर मुरगुड इथं अजित पवारांनी सभा घेतली आणि मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली। मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना ताटकळत ठेवलं, बाळासाहेब असते तर धाडस केलं असतं का, अशा शब्दात भाजप शिवसेनेवरती अजित पवारांनी तोप डागली। शिवाय अश्विनी बिद्रे आणि अनिकेत कोथळे प्रकरणावरूनही सरकारला घेरण्यात आलं। दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यातील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता। यानंतर कधी काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। 3 वर्षानंतर आपल्याला पडताळणी करण्याची गरज। मुंडे साहेब आणि सर्व आज अजितदादा, तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस हसन मुश्रीफ यांच्यावर प्रेम करते। यावेळी अजित पवार काय म्हणाले आपण पाहूयात। ते शिवसेना तर कशात आहे तेच कळत नाही। सत्तेमध्ये आहे का विरोधी पक्षात? मांडीला मांडी लावून बसले आणि त्यांच्या नेत्याला तर परवा अधिवेशनाच्या दिवशी ते गेले होते मुख्यमंत्र्यांना भेटायला। बाबा वेळ त्या ठिकाणी एवढा गेला पण त्यांना काही मुख्यमंत्री भेटले नाही, शेवटी मातोश्रीला निघून गेला। ही अवस्था बाळासाहेब ठाकरे हयात असते तर मुख्यमंत्र्यांचं असं धाडस झालं असतं। पूर्वीची शिवसेना राहिली नाही। माझी बहुजन समाजाच्या तरुणाला विनंती आहे की जय भवानी जय शिवाजीच्या नावाखाली ज्या घोषणा देतात म्हणजे तेच शिवाजी महाराजांचे तारण करतात असं समजण्याचं कारण नाही। आम्ही पण मराठ्याचीच औलाद आहे, आम्ही दुसरे कोणाची औलाद नाहीये।